समूह सहाय्यक उद्याचं जे काही आपल्याला CRT प्रात्यक्षिक आणि जनजागृती मोहीम घ्यायची, तर त्याचे इव्हेंट कशा पद्धतीनं तयार करायचे, तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती समजून घेऊ. शेड्यूल इव्हेंटमध्ये गेल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला बरेच जण काय करतात, 1 2 3 4 हे जे ऑप्शन आहेत, ट्रेनिंग, एक्सपोजर, वर्कशॉप, मीटिंग, तर ह्याच्यामध्ये काही ठिकाणी मीटिंग किंवा काही ठिकाणी वर्कशॉप असं चुकून निवडतात. तर ते तसं करू नका. ट्रेनिंग हाच मुद्दा निवडा. हा ट्रेनिंग निवडल्याच्या नंतर ट्रेनिंग नेममध्ये जायचं आणि ट्रेनिंग नेममध्ये गेल्याच्या नंतर हे जे काही खालून 5व्या नंबरचा जे आहे क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी CRT हे निवडा. हे निवडल्यानं काय होईल, तुमचं त्या ठिकाणी जे आहे ते सब इव्हेंट तुम्हाला दिसायला सुरू होतील. समजा जर तुम्ही हे जर निवडलं नाही आणि दुसरंच काही जर निवडून जर ठेवलं, तर आता क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर टेक्निक हे जर निवडलं तर डायरेक्ट इव्हेंट लोकेशन येतं. त्याच्यामुळं हे असलं काहीच न निवडता सरळ आपल्याला क्लायमेट रेझिलियंट टेक्नॉलॉजी हाच मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी निवडायचा आहे, जेणेकरून आपले जे आत्ताचे जे काही 20 तारखेपासून ते मे पासून जे काही घ्यायचे आपल्याला प्रशिक्षण आहेत, तर त्याचे नावं इथं सब इव्हेंटमध्ये जे आहे ते येऊन जातील. तर पहिलं जे काही आपलं प्रशिक्षण उद्या आपण देणार आहेत, तर ते आहे ब्रॉडबँड फोरचं. त्याच्यासाठी हे निवडा. हे निवडल्याच्या नंतर 1 नंबरचं CRT जी निवडली, तर त्याच्या ठिकाणी जे आहे ते इव्हेंट लोकेशनमध्ये काय करायचं आहे, ते इव्हेंट लोकेशनमध्ये आदर निवडायचं आहे. ऑर्डर का निवडायचं, तर त्या शेतकऱ्याच्या शेतावर आपण ते घेतोय म्हणून ते निवडायचं. आणि ऑर्डरमध्ये जाऊन आता ह्याच्या आधी आपण काय केलं होतं, डेमो 1 डेमो 2 असं केलं होतं. तर आता ते डेमो 1 डेमो 2 न करता, जसं ह्याच्या आधी एक मॅसेजसुद्धा जो आहे तो PMU कार्यालयाचे जे आहे ते टीमनं त्या ठिकाणी आपण त्यांचा फॉरवर्ड केला आहे बघा. तर ह्याच्यामध्ये हा मॅसेज जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुमच्या हे लक्षात येईल बघा. 2 नंबरच्या मुद्द्यापासून खाली बघा की ट्रेनिंग ॲपमध्ये सध्या उपलब्ध करून दिलेलं तंत्रज्ञान 1 नंबरचं हे जे आहे ते निवडायचं. आणि त्याच्यामध्ये त्यांचा स्क्रीनशॉट त्यांनी इथं टाकून दिला आहे. तर इथं बघा फार्मर नेम टाईप करावे, म्हणजे इथं फक्त आपल्याला शेतकऱ्याचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे आता उद्या आपण समजा आम्ही ज्या ठिकाणी हे घेणार आहेत, तर त्या शेतकऱ्याचं नाव जे आहे ते तुम्ही इथं फक्त काय करायचं आहे, समाविष्ट त्या ठिकाणी जे आहे ते करायचं आहे. तर सचिन करदाते, आता इथं आम्ही त्यांच्या शेतावर हा जो आहे तो हे इव्हेंट घेणार आहे, तर हे घ्यायचं. हे शेतकऱ्याचं नाव टाकलं मी. पुन्हा काय करायचं आहे, ट्रेनिंग पार्टिसिपेटमध्ये जायचं. तुमचं स्वतःचं एक निवडा आणि बाकीचं जे आहे ते ॲग्रिकल्चर असिस्टंट तुम्ही त्या ठिकाणी निवडा, कृषीताई त्या ठिकाणी निवडा. तुमचे डेप्युटी आणि सर्कल जर येणार असतं तर ते सुद्धा तुम्ही निवडा. आणि ग्रामकृषी संजीवनी समिती आणि फार्मर हे ज्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडा. तर हे निवडल्याच्या नंतर ओके म्हणा. हे ओके म्हणल्याच्या नंतर गावाचं नाव, तर आता गावाचं नाव आमचं जे आहे ते तटबरगाव. हे निवडलं. त्याच्यानंतर तारीख ही 20 तारीख. टाईम जो आहे तो सकाळचा आपल्याला जे आहे ते टाईम या ठिकाणी निवडायचं आणि हे सेट करायचं. आणि इव्हेंट डेज एकच आहे फक्त, तर एक निवडायचं आणि इम्पोर्ट युजरमध्ये जायचं. इम्पोर्ट युजरमध्ये झाल्याच्या नंतर हे जे आहे ते आपण त्या ठिकाणी जे आहे ते जे हे आहेत तर ते निवडायचं. याला वेळ लागतो, पण हे आपल्याला निवडावं लागणार आहे. थोडंसं मी बॅक येऊन आता हे आमचं सब डिव्हिजनचं असल्या कारणानं पूर्ण यादी लोड होईल, त्याच्यामुळे हे सर्च करायला फार वेळ जाणार आहे. तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सहज तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी निवडता येईल. मी तात्पुरतं फक्त जस्ट ह्या पद्धतीनं करतो. ओके. हे क्रिएट ट्रेनिंग, हे अशा पद्धतीनं आपल्याला हे जे आहे ते ट्रेनिंग
झाली. ही झालं एका शेतकऱ्याच्या शेतावर. असंच आपल्याला आणखीन एक म्हणजे एकच हे जे प्रात्यक्षिक आहे ब्रॉड बेड फरो, त्याचं 2 वेगवेगळ्या ठिकाणी घ्यायचं आहे त्याच गावात. त्याच्यासाठी परत एकदा शेड्यूल इव्हेंटमध्ये जायचं, ट्रेनिंगमध्ये जायचं. परत ट्रेनिंगचं जे आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाव निवडायचं. ट्रेनिंग नेम, परत ब्रॉड बेड फरो, लोकेशन जे आहे ते ऑदर दुसऱ्या शेतकऱ्याचं जे आहे ते. आता इथं आपण सचिन काळदाते घेतलं होतं, आता दुसरं जे आहे ते आपण त्या ठिकाणी लहू काळदाते ह्या शेतकऱ्याच्या शेतावर आपण हे घेणार. ट्रेनिंग पार्टिसिपंटमध्ये जे आहे ते तुम्ही तुमचं जे काही हे आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. ओके, ही तारीख टेक इम्पोर्ट युजर. अशा पद्धतीने हे दुसरा इव्हेंट झाला. आता आणखीन एक आपल्याला 2 जनजागृतीचे कार्यक्रम घ्यायचे तर त्याच्यासाठी परत ह्याच्यामध्ये शेड्यूल इव्हेंटमध्ये जायचं, ट्रेनिंग करायचं. ट्रेनिंगमध्ये जाऊन जे आहे ते हा CRT निवडायचा. CRTमध्ये जाऊन परत आता काय करायचं, इंटरक्रॉपिंग 4 नंबरचं CRT निवडायचं. लोकेशनमध्ये ऑदर जायचं आणि या ठिकाणी जे आहे ते आता या ठिकाणी ऑदर नाही जरी गेलं तरी चालतं आहे. डायरेक्ट GKVS विलेज जरी आपण हे केलं तरी चालतं आहे. तिथं त्या गावाचं नाव किंवा हे टाकायची काही आवश्यकता नाही आहे. कारण की हे जनरल आपण हे करणार आहेत. टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर निवडायचं आणि तर हे अशा पद्धतीने हे इंटरक्रॉपिंगचा सुद्धा जो आहे तो आपल्याला जो आहे तो हा इव्हेंट तयार करायचा आहे. जसं याच्यामध्ये मी आता हा तयार केलेला आहे. डिटेल्समध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या पद्धतीने हे सगळं समाविष्ट केलेलं आहे. आता चौथा आणखीन इव्हेंट आपल्याला करायचा आहे. शेड्यूल इव्हेंटमध्ये जायचं, परत ट्रेनिंग म्हणायचं. इथंच जे आहे ते CRT टेक्नॉलॉजी म्हणायचं. चौथा इव्हेंट लक्षात घ्या काय करायचं आहे तर 5व्या नंबरचं CRT5 म्हणजे अडॉप्शन ऑफ झिरो ऑर रेड्युस्ड टिलेज. ह्याची फक्त आपल्याला त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे, जनजागृती करायची आहे. त्याच्यासाठी असलेलं पुस्तकसुद्धा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते आपल्या कार्यालयाकडून दिलेलं आहे. तर ही जी माहिती दिलेली आहे तर ही माहिती त्या शेतकऱ्यांना जे आहे ते आपल्याला सांगायची. आपल्या उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सर्वांनाही जे आहे ते त्या ठिकाणी पुस्तक दिलेलं आहे. ह्याच्यातली माहिती जी आहे ते डिटेल्स आणि याच्या PDF पण ह्याच्या आधी आपण शेअर केलेले आहेत. तर त्या पद्धतीने ह्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे. तर हे निवडा. हे निवडल्याच्यानंतर लोकेशनमध्ये जे आहे ते तुम्ही जे आहे ते GKVS विलेज निवडा. ट्रेनिंग पार्टिसिपेंटमध्ये जे आहे ते तुमचं हे निवडा, जे येणार आहेत ते 20 तारीख निवडा. त्याच्यानंतर जे आहे ते तारीख 1 नंबर इम्पोर्ट युजर करा, हे निवडा. क्रिएट ट्रेनिंग करा. अशा पद्धतीने ह्या ट्रेनिंग जे आहे ते आपले इव्हेंट जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला शेड्यूल करायचे आहेत. एकूण 4 शेड्यूल जे आहे ते किंवा 4 इव्हेंट जे आहे ते आपल्या त्या ठिकाणी जे आहे ते क्रिएट झाल्या पाहिजेत.